महादेव मुंडेंना आम्ही ओळखतही नव्हतो। मुंडे प्रकरणी सीबीआय चौकशी करा अशी मागणी करत वाल्मिकचा मुलगा सुशील कराडने आता आरोप फेटाळलेले आहेत। ज्ञानेश्वरी मुंडेंनी त्यांच्यावर आरोप केलेले खोटे आहेत असं सुशील कराडने म्हटलंय। कराडने आरोप फेटाळलेले आहेत। महादेव मुंडे प्रकरणी आमचा संबंध नाही असं सुशील कराडने म्हटलेलं आहे। हे स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे। त्यांच्यावर असलेला आरोप त्यांनी फेटाळलेला आहे। मोठी बातमी आहे। या प्रकरणी माझा काहीही संबंध नाही, आमचा काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण दिलंय कराड यांच्या मुलानं। महादेव मुंडे प्रकरणामध्ये आमचा कोणताही हस्तक्षेप नव्हता, आमचा कोणताही सहभाग नव्हता असं त्यांनी म्हटलंय। अनेक दिवसांनंतर त्यांनी हा आरोप फेटाळल्याचं दिसतंय। सुशील मुंडे यांनी हा स्पष्टीकरण आज दिलेलं आहे। त्यांनी महादेव मुंडेंच्या हत्येचा आरोप संपूर्णपणे फेटाळून लावलाय। तेव्हा आता या प्रकरणाला काय वळण लागतंय इथे लक्ष लागलेलं आहे। वाल्मिकचा मुलगा सुशील कराड याची चौकशी झाली। याच्या दोन्ही मुलांची चौकशी घेणार असल्याची माहिती आजच सकाळी मिळाली होती। त्यानुसारच सुशील कराड याने आपण ज्ञानेश्वर मुंडेंना ओळखत नाही असं स्पष्ट केलेलं आहे। बीडमधला हा प्रकार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमध्ये परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांचं हत्या प्रकरण चर्चेला गेलं आणि या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आणि त्यांच्या दोन मुलांचं नाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते किंवा ती चर्चा देखील नावाची होते। जसं की महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये माझ्या भावाचं किंवा वडिलांचं नाव काही लोक घेत आहेत, हेतुपूर्वक घेत आहेत। तर त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री साहेबांनी SIT ची देखील स्थापना केलेली आहे। ह्याच्यामध्ये आमच्या कुटुंबाकडनं किंवा वैयक्तिक कराड कुटुंबाकडनं आमची पण अशीच मागणी आहे की साहेब SIT ची मागणी, SIT ची स्थापना झालेली आहे, CID ची चौकशी तुम्ही करा। एक कराड कुटुंबाकडनं आम्ही अशी मागणी करतो की साहेब याच्यामध्ये CBI चौकशी झाली पाहिजे। माझं म्हणणं तेच आहे की ज्ञानेश्वरी त्यांनी काही दिवसापूर्वी प्रेसला बाईट देताना असं सांगितलं होतं की त्यांच्याकडे कोणीतरी ऑफर घेऊन गेलो होतं। माझं आव्हान एवढंच आहे की ज्ञानेश्वरी त्यांनी त्या माणसाचं नाव पुढे घ्यावं। जो कोण ऑफर घेऊन आला होता त्याला प्रेस समोर बोलवा। आम्ही देखील प्रेस समोर येतो, ज्ञानेश्वरी त्यांनी देखील प्रेस समोर यावं। कोण ऑफर घेऊन आलं होतं, कुठली ऑफर होती आम्हालाही कळू द्या। साम टीव्ही साठी योगेश काशीद, बीड। आपण पाहतोय की कराडनं आरोप फेटाळल्यानंतर आता पुढे तपासण्याला कसा वेग येणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय। कराडच्या दोन्ही मुलांची आता चौकशी होणार आहे, CBI चौकशी करणार आहे। त्या प्रकरणी सुशील कराड या कराडच्या एका मुलानं मात्र आता एक स्पष्टीकरण केलं आहे, एक आरोप फेटाळून लावलेला आहे। ज्ञानेश्वर मुंडेंशी माझा काहीही संबंध नाही, या प्रकरणामध्ये आमचा संबंध नाही, या हत्या प्रकरणात आम्ही काहीही केलं नाहीये असं म्हटलंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।